योगदंड आणि कुंभारकन्याचं लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कुंभारकन्या सती जातात। तर नमस्कार मित्रांनो, सिद्धरामेश्वर यात्रेच्या तिसऱ्या भागात मी तुम्हाला होम प्रतिबंधाबद्दल सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा। संध्याकाळी 5 वाजता हिऱ्यापोळ्यांच्या वाड्यापासून मिरवणुकीला सुरुवात होते आणि सगळे नंदीध्वज सोन्या मारुती मंदिर जवळ येऊन थांबतात। तिथे पहिल्या नंदीध्वजाला नागफणी बांधतात आणि दुसऱ्या ते 7व्या नंदीध्वजांना पाशिंग बांधून त्यांची विधिवत पूजा केली जाते। तिथून हे सगळे नंदीध्वज होम मैदानावरील होम कट्ट्याजवळ येऊन थांबतात। सध्या नागफणी नंदीध्वजाचे मानकरी सोमनाथ ठिकाणी आहेत, त्यांचा सकाळपासून उपवास असून सुद्धा एकट्याने नंदीध्वज होम मैदानापर्यंत जातात। आता होम विधी का होते हे माहिती आहे का? या योगदंड आणि कुंभारकन्याच्या कुंभारकन्या सती जातात, त्यामुळे परंपरेनुसार होम विधी होतो। होम मैदानावरील होमकुंडामध्ये बाजूच्या पेट्याने तयार केलेल्या कुंभारकन्याला शालू नेसून सौभाग्य अलंकार केले जातात, ज्यामध्ये मणिमंगळसूत्र, बांगड्या, तोरवे, हार घालून कुंभारकन्या सजवले जातात। त्यानंतर हिरे अब्बू कुंभारकन्यास आवडी देतात आणि हे सगळे झाल्यावर जमलेले पालखी आणि 7ही नंदीध्वज होमास 5 प्रदक्षिणा घालतात। परंपरेने चालत आलेल्या रूढी परंपरा या मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने या यात्रेमध्ये साजरे केले जातात आणि मी या सगळ्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन। त्यासाठी पेजला फॉलो करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना पाठवा।